जिल्ह्यात पोलीस दलातर्फे सुरू असलेल्या ऑपरेशन ऑल आऊटची शिरपूर शहर परिसरातही अंमलबजावणी सुरू असून त्या दरम्यान 21 एप्रिलला रात्री 12ला आमोदे गावाजवळ एकाला गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या आदेशावरून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑपरेशन ऑल आऊटची अंमलबजावणी सुरू होती। उपनिरीक्षक गणेश कुटे, संदीप दरवडे व डीबी पथकाचे कर्मचारी गस्त घालत असताना आमोदे येथील शासकीय विश्रामगृहासमोर मोकळ्या मैदानात पोलीस जीप पाहून संशयित पळताना आढळला। त्याला पकडून झडती घेतली असता गावठी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझिन व 2 जिवंत काडतुसे आढळली। या मुद्देमालाची एकूण किंमत 27,000 रुपये आहे। हवालदार गोविंद कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नागेश तथा सोन्या पंडित कोळी व 31 राहणार आमोदे तालुका शिरपूर असे संशयिताचे नाव आहे। तो सराईत गुन्हेगार आहे। पिस्तुलाच्या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी दिली। जिल्ह्यामध्ये काल आपण एक मोठं ऑपरेशन ऑल आऊट एक्सरसाइज असा एक केला होता। रात्रीच्या वेळी आपण 2 गुन्हेगारांना गावठी कट्ट्यासकट आपण अटक केलेली आहे। त्याचप्रमाणे आपण 7 इसमांकडून 6 तलवारी आणि 1 कोयता हा देखील जप्त करून 425 आर्म्स ऍक्ट प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला आहे। त्याचप्रमाणे आपण काल रात्री 11 दारूचे अड्डे जे आहेत, गावठी दारूचे अड्डे ते देखील उद्ध्वस्त करून प्रोहिबिशन ऍक्ट मध्ये आपण केसेस केले आहेत। त्याचप्रमाणे 4 ठिकाणी जुगाराचे अड्डे आपण उद्ध्वस्त केलेले आहेत आणि अटक करून आपण संबंधित कॅश देखील सीज केलेली आहे। काल आपण सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या 5 जणांवर कारवाई केलेली आहे। त्याचप्रमाणे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपण एकूण 30 लोकांवर केलेली आहे। गुजरातमध्ये एक वॉन्टेड अक्यूज्ड होता, त्याचं नाव आहे नशीर शाह हनीफ शाह, याला देखील आपल्या टीमने काल अटक करून गुजरात येथे आपण पाठवलेलं आहे। अशा प्रमाणे काल ऑपरेशन ऑल आऊटमध्ये आपण कामगिरी केलेली आहे। धन्यवाद।